दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोळी महासंघाचे चिंतन शिबिर लोणावळा इथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, उपाध्यक्ष साईनाथ अभंगराव, उपाध्यक्ष विठ्ठल इरले, नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ पापरकर, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख चंद्रकांत घोडके, महिला उपाध्यक्ष रुक्मिणी अंबिगर यांच्यासह महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी महासंघाच्या या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक 2024 मधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची शपथ देखील ग्रहण केली आहे। या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि आदिवासी कोळी बांधवांनी सहभाग घेतला। या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र तसंच लोकसभा निवडणूक 2024 साठी कोळी महासंघाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी प्रास्ताविक करताना आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता कोळी महासंघ आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर करत असलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती समाज बांधवांना दिली। या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करताना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांनी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपला देश सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यानुसार विकासाकडे वाटचाल करत असल्याचं सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि तिसऱ्यांदा त्यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी कोळी समाजाने महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन केलं। तसंच 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना आपण साथ देऊया आणि आपला देश 2047 पर्यंत इतर देशांप्रमाणे विकसित करून एक नवभारत जगासमोर आणूया असंही आवाहन त्यांच्याद्वारे करण्यात आलं। त्याचप्रमाणे कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा तसंच रक्त नातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लवकरच सुटला जाईल असाही एल्गार या प्रसंगी करण्यात आला। या प्रसंगी रमेशदादा पाटील आणि चेतनदादा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। लोणावळा या ठिकाणी कोळी महासंघाचे चिंतन शिबिर होतं आणि या चिंतन शिबिरासाठी जवळपास 30 जिल्ह्यातनं आमचे पदाधिकारी आले होते। खरं म्हणजे शासनामध्ये अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहेत, त्याच्यावर सुद्धा चर्चा करायची होती आणि 2024 मध्ये जे आता खासदारकीचे इलेक्शन आहे त्या बाबतीत सुद्धा चर्चा करायची होती आणि हे 2 विषय होते। खरं म्हणजे प्रामुख्याने जे आमचे पदाधिकारी आले होते त्यांना आम्ही सांगितलं की काल बावनकुळे साहेबांनी आपली मीटिंग घेतली आणि आपले जे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि ब्लड रिलेशन आणि समिती नेमायची आहे कोळ्यांवरती, कोळी समाजावर, तर त्या समितीचं कामसुद्धा जवळपास 90% झालं आहे। ब्लड रिलेशनचं पण काम जवळपास 90% झालं आहे आणि ते 15-20 दिवसात पूर्ण होईल आणि आचारसंहिता झाल्यानंतर ह्या दोन्ही फायलींवर कोळी समाजाला प्रमाणपत्र आणि ब्लड रिलेशन आणि समितीचं गठन या सगळ्या गोष्टी होणार आहेत। माननीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बावनकुळे साहेबांनी काल आम्हाला सांगितलं होतं, तो निरोप आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांनी द्यायचा होता। प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या पहिला आम्ही महाराष्ट्र राज्यातील आमचे संघटना आहे जी कोळी महासंघ, या संघटनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आम्ही मुंबईला किंवा लोणावळ्याला बोलवतो आणि त्या ठिकाणी त्या चिंतन शिबिरामध्ये 5 वर्षात जे कुठलं सरकार होतं
त्याच्या माध्यमातून आपली कामं झाल्यात की नाही झाले याचा होहापोहा करतो, लोकांच्या भावना जाणून घेतो आणि मग आम्ही लोकशाही मार्गाने सर्व मतांनी ठराव केला जातो की या लोकसभेमध्ये कोणाला मदत करायचं, या विधानसभेमध्ये कुठल्या राजकीय पक्षाला मदत करायचं। त्या अनुषंगाने आज लोणावळ्याच्या आमच्या या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिराच्या वेळेस आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतांनी सर्व जिल्ह्यातील आलेले जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव केला आहे की यावेळेस आपण भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्र पक्षांसोबत राहायचं आहे। कारण का आपल्याला या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत आणि 2-3 कामं राहिलेली आहेत, समाजाची जातीच्या दाखल्याची प्रमाणपत्रे व ब्लड व्हॅलिडिटी, ते सुद्धा लोकसभेनंतर करायचं ऑलरेडी त्यांनी ठरवलेलंच आहे। त्यामुळे सर्वांचं एकमत झालेलं आहे की लोकसभा आपण भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांबरोबर करायची व त्यानंतर 2 महिन्याचा अवधी आपण भारतीय जनता पार्टी व या सरकारला द्यावं आणि 2 महिन्यात त्यांनी आमचा हा प्रश्न सोडवावा। नाहीतर 9 ऑगस्टला मी स्वतः युवा प्रदेश अध्यक्ष कोळी महासंघाचा म्हणून एक वेगळा निर्णय घेईन। कारण का जर समाजाची कामच होत नसतील, 10-10 वर्ष आम्ही पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलो आहे। सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेमध्ये आम्ही एक गठ्ठा मतदान 70-70, 80-80 मतदारसंघामध्ये विधानसभेचे आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे। आणि जर एवढं करून पण होत नसेल तर लोक शेवटी आम्हाला उत्तर विचारत आहेत। आज समाज उत्तर विचारतोय, देता की जाताचं काय झालं असे प्रश्न विचारत आहेत आणि या प्रश्नावरती जर सरकारने गांभीर्य नाही घेतलं, भारतीय जनता पार्टीने गांभीर्य नाही घेतलं तर 9 ऑगस्टला आदिवासी दिन पण आहे आणि क्रांती दिवससुद्धा आहे। मी स्वतः वेगळी वाटचाल करेन असं आमच्या माननीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील साहेबांना आणि संपूर्ण पॅलेट बिलोला आणि महाराष्ट्राला मी सांगितलेलं आहे। जर नाही झालं तर मी वेगळी वाट घेईन, मग मला कोणी थांबवायचं नाही। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।